Good morning. Am I audible? Yes, sir. Yeah, question. Am I audible? Yes, sir. Sir. Good morning. Today we'll continue with the numerical on D'Alembert's principle. Yesterday we have discussed the problem on weight. Is it correct, na? So now we'll continue with the problem on similar type. Write down the statement. An elevator cage. Elevator म्हणजे लिफ्ट म्हणा, ठीक आहे. केज म्हणजे त्याचा तो बॉक्स असतो ज्याच्यात माणसं उभारतात. An elevator cage of mine weighs 8 kilonewton. So we have to convert the kilonewton into Newton when empty. म्हणजे ती जी लिफ्ट असते त्या लिफ्टचं जे छोटं रूम टाइप स्ट्रक्चर असतं का नाही, दरवाजा असलेलं, त्याचं वेट किती आहे? 8 kilonewton, 8000 Newton. Full stop. It is lifted or lowered. It is lifted or lowered by means of wire rope. Full stop. Once a man weighing 800 Newton entered in it. 800 न्यूटन म्हणजे किती केजी असेल? फॉर्म्युला सांगा. 800 डिवायडेड बाय 9.81 बरोबर आहे का? 81-82 काहीतरी एवढं केजी मास असेल. त्यामुळे आपण जे बॅलन्स वरती पाहतो तर बेसिकली काय असतं? मास असतं. त्याला 9.81 ने मल्टिप्लाय केल्यावर काय मिळतं आपल्याला? वेट. सर्वांना माहिती असेल. 800 Newton entered in it and lowered with uniform acceleration. Such that when a distance of 187.5 meter 187.5 meter was covered, velocity of cage was 25 meter per second. Full stop. Determine tension in the rope. And force exerted by man on floor of the cage. Now only one thing. I'll try one thing today. सर्वांचं लक्ष आहे नाही का? आज आपण एक प्रयत्न करूया. मी कालपासून जे म्हणतो की डायनामिक सोपं आपल्याला वाटलं पाहिजे. ठीक आहे. लेट अस इन्व्हेस्ट 5 minutes मोर फॉर दिस प्रॉब्लेम. पण ह्या प्रॉब्लेम मधला प्रत्येक जो आस्पेक्ट आहे, आर यू लिसनिंग, हा तुमच्याकडून आला पाहिजे. शॅल वी ट्राय? ऑनलाईन स्टुडंट्स? Yes, sir. Yes, sir. Okay. See, why
म्हणजे माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो. व्हेन आय सी माय डॉटर हु इज इन 6th, ओके, शी इज सॉल्विंग द प्रॉब्लेम्स, तर जिथं न्यूमरिकल स्टेटमेंट असतात तिथं फास्ट उत्तर मिळतात बरं का, पण जिथं असं डिस्क्रिप्टिव्ह स्टेटमेंट असतात तिथं अडखळतात. ठीक आहे, याच्यामध्ये दोन गोष्टी असू शकतात. मे बी द स्टेटमेंट इज कॉम्प्लिकेटेड और मे बी वी आर अनेबल टू इंटरप्रिट. ठीक आहे, त्यामुळे याच्यावरती मी तुम्हाला उपाय सांगतो. ते जे गिव्हन स्टेटमेंट आहे, आर यू लिसनिंग, यू रीड इट रिपीटेडली. ऐकताय ना? जे गिव्हन स्टेटमेंट आहे ते रिपीटेडली वाचा. त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या इमॅजिन करा. ठीक आहे, आणि इन द फॉर्म ऑफ स्केच त्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवा. आर यू गेटिंग? अँड देन यू कॅन अंडरस्टँड द गिव्हन डेटा. ठीक आहे, देन नेक्स्ट, व्हॉट इज आस्क्ड, व्हॉट इज टू बी फाउंड आउट, ह्या सर्व गोष्टी तुम्ही मला सांगायचा प्रयत्न करा. आणि मग प्रोसेस तर मी तुम्हाला सांगितलं डी एल्बर्ट्स प्रिन्सिपलची काय प्रोसेस आहे, फ्री बॉडी डायग्राम काढणं, बरोबर ना? पण फ्री बॉडी डायग्राम जर काढायचे असेल तर प्रत्येक वाक्य याच्यामधलं आणि जे मोशन आहे त्या लिफ्टची ते आपल्याला समजले पाहिजे. आर यू गेटिंग? Yes, sir. ओके, सो विल रीड इट टुगेदर. हे स्टेटमेंट आपण एकत्र वाचूया. ठीक आहे, व्हॉट इज गिव्हन टू अस, एन इलेव्हेटर केज. ठीक आहे, प्रत्येक गोष्ट तुम्ही पण सुरुवात करा, रफ पेज वर करा, आहे तिथं करा, पण एकच टार्गेट मनात पाहिजे. काय पाहिजे? ह्या प्रॉब्लेम मधला शब्द न शब्द मला समजलं पाहिजे. आर यू ट्राईंग? Yes, sir. Yes. आणि एवढं मोठं स्टेटमेंट बघितलं बरेच लोक एक्झाम मध्ये त्याला और काय आहे का बघतात, बरोबर? आपल्याला तसं करायचं नाही. डर से मत डरो, बरोबर ना? तर हा इलेव्हेटर केज आहे. ठीक आहे, त्याचं एम्प्टी असताना वेट किती आहे? 8 किलो न्यूटन ना? Yes, sir. 8000 किलो न्यूटन. होऊ द्या, थोडं रफ वर्क होऊ द्या, आपलीच वही आहे. ओके, 8000 न्यूटन. एट किलो न्यूटन म्हणजे 8000 न्यूटन. दिस इज वेट ऑफ द केज व्हेन एम्प्टी. पहिलं वाक्य समजलंय? ठीक आहे, नेक्स्ट, इट इज लिफ्टेड और लोअर्ड बाय मीन्स ऑफ वायर रोप. तुम्ही जर लिफ्ट पाहिले असेल तर असा वायर रोप असतो, बरोबर आहे का? आणि इथं वरती पुली वगैरे असते आणि इथं अदर एंडला काय असतात, लोखंडाचे ब्लॉक्स असतात. समजतंय का? बॅलन्सिंग साठी, बरोबर आहे? लिफ्ट ज्यावेळी वर जाते तर हे वेट खाली येतात अँड व्हाईस वर्सा. बघितलं असेल लिफ्टचं स्ट्रक्चर. तर केजला हँग कशाने केलंय? वायर रोपने हँग केलेलं आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द नेक्स्ट? बरं, ठीक आहे, थोडासा इथं मेकॅनिक्सचा विचार करा आणि मला सांगा, पहिलं वाक्य जे आहे ह्याच्यावरून कोणकोणते फोर्सेस तुमच्या लक्षात आले? Weight of the lift. Wait. बरोबर. हा, तर पहिलं काय असेल? वेट ऑफ द लिफ्ट. हे किती आहे? 8000 न्यूटन. बरोबर आहे का? आता तुम्ही पाहिलं असेल, एखादी समजा दोरी आहे आणि त्या दोरीला आपण समजा वेट अटॅच केले. हा प्रयोग बऱ्याच वेळा आपण केला असेल लहानपणी, बरोबर ना? पण ज्यावेळी तुम्ही वेट त्या स्ट्रिंगला अटॅच करता, तो जो स्ट्रिंग आहे तो स्लॅक राहतो का टेन्शन मध्ये येतो? टेन्शन मध्ये येतो, बरोबर आहे? म्हणजे वेट जर डाऊनवर्ड असेल, म्हणजे हा जर ऍक्टिव्ह फोर्स असेल, तर त्याच्या अपोजिट कोणता फोर्स असणार आहे? Tension. टेन्शन. इज इट क्लिअर? समजतंय ना? मी सांगतो म्हणून नाही, आपल्या बुद्धीने विचार करा. जर वेट डाऊनवर्ड ओढत असेल तर टेन्शनची डायरेक्शन कशी असणार आहे? अपवर्ड. इज इट क्लिअर? एक लक्षात घ्या, तुम्हाला जर एक प्रॉब्लेमचं लॉजिक लक्षात आलं, फोर्सेस कसे असतात हे जर तुम्ही डिसाइड केले, तर कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला डिस्टर्ब करू शकत नाही. तर पहिल्या एका वाक्यावरून एवढं लक्षात आलेलं आहे. शॅल वी कंटिन्यू? Yes. ओके, नेक्स्ट. आता पुढचं वाक्य काय सांगताय? अ मॅन वेइंग 800 न्यूटन. ठीक आहे, तर याच्यामध्ये
800 है का 600 है? 800. एक मिनट है. 600 करा, सॉरी. न्यूटन. ठीक है. So weight of the person is 600 Newton. लक्षात येते? Yes, sir. Now I am asking you two questions. ठीक आहे. दोन गोष्टी विचारलेल्या आहेत. पहिलं काय विचारलंय? Tension in the rope. टेन्शन इन द रूप. ठीक आहे. आणि दुसरं आहे फोर्स एक्झर्टेड बाय मॅन ऑन द फ्लोर. ठीक आहे. माय फर्स्ट क्वेश्चन, टेन्शन इन द रोप जर आपल्याला काढायचं असेल, वी शुड ड्रॉ द फ्री बॉडी डायग्राम ऑफ, आय विल गिव्ह यू 3 ऑप्शन्स. ओनली द पर्सन, ओनली द केज, और म्हणजे वेटच्या बाबतीत बोलतोय आम्ही, 8000 आणि 600 ह्या दोघांच्या बाबतीत बोलतोय. लक्षात येते ना? मग जर मला टेन्शन इन द रोप कॅल्क्युलेट करायचं असेल तर जे वेट मला विचारात घ्यायचं आहे ते 8000 असावं, फक्त 600 असावं, का 8600 असावं? 8600. Did you get my question? If I want to find out the tension in the rope, okay, which weight should I consider? Only 8000 or only 600 or 8600 taken together? 8600. It must be 8600. कारण साधी गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्हाला या रोप मध्ये असणारं टेन्शन कॅल्क्युलेट करायचंय, तुम्ही विचार काय करणार की या रोपनी, बरोबर आहे का, सस्टेन केलेलं टोटल वेट किती आहे? येस और नो? अँड व्हॉट इज द आन्सर? 8000 वेट ऑफ द केज प्लस 600 वेट ऑफ द पर्सन. इज दॅट क्लिअर? असा विचार करायला शिकूया आपण. ओके. नेक्स्ट, म्हणजे जर तुम्हाला टेन्शन इन द रोप कॅल्क्युलेट करायचं असेल तर वेट किती घ्यावं लागेल? 8600 न्यूटन. ठीक आहे. नेक्स्ट, पुढे काय विचारलंय? फोर्स एक्झर्टेड बाय मॅन ऑन द फ्लोर ऑफ द केज. तर हा फोर्स म्हणजे कोणता असणार आहे? रिएक्टिव्ह फोर्स. इज इट करेक्ट? येस और नो? Yes. म्हणजे बघा, तुम्हाला नेहमीच आपल्या आवडीचं उदाहरण दाखवतो. हॉरिझॉन्टल सरफेस आहे, त्याच्यावरती एक वेट ठेवलेला आहे, वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला असतं, बरोबर ना? आणि नॉर्मल रिएक्शन अपवर्ड असते. येस और नो? त्याला एन म्हणा, आर म्हणा, काय म्हणा. हे लहानपणापासून आपण बघतोय ना. सो सेम थिंग इज ऍप्लिकेबल हियर. ठीक आहे. इथं जो माणूस दाखवायचा आहे हा तुम्ही केज मध्ये दाखवा, पण फ्री बॉडी डायग्राम, कारण विचारलं काय? फोर्स एक्झर्टेड बाय मॅन. म्हणजे जर ह्या व्यक्तीचं वेट तुम्ही कन्सिडर केलं 600 न्यूटन, तरच तुम्हाला काय मिळेल? नॉर्मल रिएक्शन एक्झर्टेड बाय द फ्लोर टू द पर्सन. म्हणजे ज्यावेळी माणूस जमिनीवरती वेट टाकतो, टू एव्हरी ऍक्शन देयर इज अन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. येस और नो? म्हणजे ज्यावेळी आपण जमिनीवरती उभारतो, आपलं वेट ज्यावेळी आपण टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ हा फोर्स ऍक्ट होतो, त्यावेळी आपल्याला सुद्धा एक रिएक्टिव्ह फोर्स येतो. येस और नो? म्हणून आपण जमिनीवरती उभे आहेत. येस और नो? तेच जर तुम्ही दलदलीमध्ये उभारलं तर काय होईल? जस्ट इमॅजिन. काय म्हणा सर, बोलता इमॅजिन करा. तेच जर तुम्ही दलदलीमध्ये उभारला काय होईल? स्टेबल उभारू शकता का? No, sir. व्हॉट इज द रिझन?
There because is we no are not getting that reactive force. Is that clear? समजतंय ना सर? प्रत्येक गोष्टी मागे सायंटिफिक रिझन्स असतात. त्यामुळे हा रिएक्टिव्ह फोर्स आहे म्हणून तो स्टेबल उभारतो. समजतंय ना? किंवा इमॅजिन करा, दलदल नको, जाऊ दे, स्पंज आहे समजा एक 10 फूट उंचीचा आणि त्याच्यावरती तुम्ही उभारला, टॉप सरफेसला उभं राहू शकता का? नाही उभं राहू शकत. कारण काय? जशी रिएक्शन आपल्याला फ्लोअर देऊ शकते तसं स्पंज देऊ शकत नाही. इज दॅट क्लिअर? Yes. Yes, sir. So the person is stable on the floor of the cage because of the normal reaction. त्यामुळे ती पण कन्सिडर केली पाहिजे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. त्यामुळे इथं तुम्हाला विचारलंय फोर्स एक्झर्टेड बाय मॅन ऑन फ्लोर ऑफ द केज, म्हणजेच तुम्हाला इथं थोडक्यात सोप्या भाषेत नॉर्मल रिएक्शन विचारलेली आहे. ही नॉर्मल रिएक्शन जर काढायची असेल तर वेट घेताना आता 8000 घ्यायचं का 600 घ्यायचं का 8600 घ्यायचं? तर ऑफकोर्स 600 घ्यायला. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Yes. ठीक आहे. सो दिस इज द फर्स्ट आस्पेक्ट अबाउट फ्री बॉडी डायग्राम. म्हणजे जर मी फ्री बॉडी डायग्राम काढायचा विचार केला तर मला 2 फ्री बॉडी डायग्राम काढावे लागतील. कोणकोणत्या? पहिले आहे फ्री बॉडी डायग्राम ऑफ केज म्हणू का? समोर पहा, तुम्ही फक्त कॉन्ट्रीब्युट करा बाळांनो. हे सगळं आपण सिस्टमॅटिक लिहून घेणार आहोत. ओके, जस्ट बी इन द थॉट प्रोसेस. सगळं मग याच्यामध्ये काय काय आपल्याला घ्यावं लागणार? Which forces are acting on the cage? Weight downwards. Weight हे किती घेणार? 8,000. 8600. ओके, गुड. नेक्स्ट, आता याला होल्ड कोणी केलं हो? Tension. वायर रोपने, ज्याच्यामध्ये काय जनरेट होणार आहे? टेन्साइल फोर्स और टेन्शन. इज इट क्लिअर? Yes, sir. ठीक आहे. and we are considering that the person is standing. तरच तुम्हाला टेन्शन कॅल्क्युलेट करता येईल. इज इट क्लिअर? Yes, 600 आणि 8000 हे एकत्र घेतलं तुम्ही, 8600. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे फोर्स तुम्ही कन्सिडर करता वेट. कालची प्रोसिजर वाचा डी-एलिमेंट. What I am thinking, if you invest more time on such problem, you may be comfortable. Is that fine? Otherwise, हे सगळे फॉर्म्युले माझ्या समोर लिहिले आहे. मी वहीतले बघणार, इथे उतरणार, पुढचा प्रॉब्लेम घेणार, प्रॉब्लेमची संख्या जास्त दाखवणार. चालेल का? नको ना? प्रोसिजर. तर डी-एलिमेंट प्रिन्सिपल यूज करताना काय सांगितलं सांगा? पटकन उत्तर यायला पाहिजे. पहिल्यांदा काय कन्सिडर करणार? वेट, नंतर नॉर्मल रिएक्शन. आता टेन्शन ही रिएक्शन आहे, समजतंय ना? वेट जर केजला खाली ओढायचा प्रयत्न करताय तर रोप त्याला होल्ड करतो, त्यामुळे टेन्शनला तुम्ही रिएक्शन कन्सिडर करू शकता. इज दॅट क्लिअर? म्हणजे Yes, sir. 2 फोर्सेस झाले. ठीक आहे. आता काय कन्सिडर करणार तुम्ही? Inertia force. एक स्टेप राहिली त्याच्या आधी. Active force. इनर्शिया फोर्स माहिती होण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला काय माहिती पाहिजे? डायरेक्शन ऑफ मोशन. इज दॅट क्लिअर? Yes, sir. म्हणजे मोशन कोणत्या डायरेक्शनला आहे हे जर माहिती असेल, देन यू कॅन डिसाइड अबाउट द इनर्शिया फोर्स. फॉर दॅट व्हॉट इज द डेटा गिवन? Lowered. लोअर्ड विथ युनिफॉर्म एक्सेलरेशन. म्हणजे डायरेक्शन ऑफ मोशन कशी आहे? डाउनवर्ड आहे. ठीक आहे. इट मीन्स दॅट, याचा अर्थ काय झाला? इनर्शिया फोर्स Upward motion. इनर्शिया फोर्स कसा असेल? अपवर्ड. Upward. त्याचं मॅग्नेट्यूड किती असेल? M into A. M म्हणजेच काय घेणार? W by G. W बाय G. आणि W किती घेणार? 8,600. 8600.
600 divided by 9.81 into A. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? ठीक आहे. Yes. Yes, sir. आता बघा पुढं काय तर दिलेलं आहे. आता ही लिफ्ट ज्यावेळी लोअर होते तिथून पुढचा डेटा वाचा. काय सांगितलंय? व्हेन द लिफ्ट इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 185 मीटर कव्हर्ड. म्हणजे आता लिफ्ट जर डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होताना त्यानं डिस्टन्स किती कव्हर केलंय? 1.187. 187.5 मीटर. समजते का? लिफ्ट खालच्या दिशेला किती डिस्टन्स गेली आहे? 187.5. परफेक्ट. ठीक आहे. व्हेलॉसिटी ऑफ द केज वॉज 25 मीटर पर सेकंड. ठीक आहे. आता 187 मीटर डिस्टन्स कव्हर केल्यावर दिलेली व्हेलॉसिटी आहे. ही इनिशियल असेल का फायनल असेल? Final velocity. Final. After covering a distance of 187.5, this velocity is given to you. Is it initial or final? Final velocity. तर ही फायनल असणार आहे. किती आहे? 25 मीटर पर सेकंड. ठीक आहे. बर, जसं चालतं ट्रेन मध्ये उडी मारून बसता येतं तसं चालतं लिफ्ट मध्ये बसता येतं का? नाही. म्हणजे No. सुरुवातीला इनिशियल वेलोसिटी किती असणार लिफ्टची? 0. 0. बघा आपल्याला वर 4च वाक्य दिसतात पण त्याच्यामध्ये थॉट प्रोसेस किती आहे? आर यू गेटिंग? Yes, sir. U इज इक्वल टू 0. ठीक आहे. आणि इथं तुम्हाला एक शब्द दिलाय lowered with uniform acceleration. Now is it possible to calculate the acceleration? Yes, sir. Is it possible to calculate the acceleration? Yes, How sir. to calculate? By using V equation, square third is equal equation, to v square is equal to U square plus 2A. Twice plus AS. twice AS. ठीक है. You are knowing the value of V, you are knowing the value of U आणि S. ठीक आहे. काही लोकांना प्रश्न पडेल सर डाऊनवर्ड डायरेक्शनला चालली G का घ्यायचं नाही? Can you answer this question? याचं जो उत्तर देईल तो परफेक्ट. डाऊनवर्ड डायरेक्शनला चाललं मग A इज इक्वल टू प्लस G. आम्ही घेणार, काय करायचं ते करा. 0 मार्क देणार मग. हा प्लीज स्पीक. कोण आहे? व्हेरी गुड. ठीक आहे. तर A इज इक्वल टू प्लस G किंवा A इज इक्वल टू मायनस G हे कधी असतं? फॉर द फ्रीली फॉलिंग बॉडी और फ्रीली प्रोजेक्टेड बॉडी. येस और नो? समजतंय ना? Yes, sir. Yes, sir. म्हणजे उदाहरण देतो, आपण एखाद्या टेकडीवरती डोंगरावरती उभा आहोत. बंजी जम्पिंग माहितीये ना? बंजी जम्पिंग मध्ये काय करतात? पायाला दोर बांधतात आणि खाली फेकून देतात. बरोबर आहे का? Yes, sir. ठीक आहे. किंवा दुसरं उदाहरण घेऊ किंवा तेच घेऊया. ठीक आहे. तर बंजी जम्पिंग मध्ये जो पण फ्री फॉल आहे, फ्री फॉल म्हणजे काय? टेकडीवरनं उडी मारल्यापासून, जरा डोळ्यासमोर चित्र आलं पाहिजे नाही. इथून उडी मारलेली आहे, फ्री फॉल चालू आहे. येस और नो? तर जोपर्यंत तो रोप स्ट्रेट होत नाही तोपर्यंत फ्री फॉल चालू आहे. Yes. त्यावेळी तुम्ही काय म्हणणार? A इज इक्वल टू प्लस G. बरोबर आहे का? Yes, sir. पण ज्या वेळेला ह्या रोपला माणूस दिसतोय उलटा लटकलेला, हसू नका, महत्वाचं काय सांगतो ते लक्षात घ्या. इज इट अंडरस्टूड? त्यावेळी काय होतंय? एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍक्ट होतंय, बट टेन्साइल फोर्स पण ऍक्ट होतोय. इज इट क्लिअर? त्यामुळे A इज इक्वल टू प्लस G हे कोणासाठी असतं? फ्रीली फॉलिंग बॉडीसाठी. समजतंय ना? आणि A इज इक्वल टू मायनस G कोणासाठी असतं? फ्रीली प्रोजेक्टेड बॉडी. इज इट क्लिअर? ठीक आहे. त्यामुळे इथं आपण A इक्वल टू G घेत नाही.
समजतंय ना? तर म्हणणार काय सर घाबरलं काय, मागच्या वेळी जी घेत होता. घाबरलो नाही, हा विचार केला. इज इट क्लिअर? Yes, sir. त्यामुळे इथं ए ची व्हॅल्यू मिळवावी लागेल. यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ ए. काय तर व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे, आता बघा ए मिळाला म्हणजे इनर्शिया फोर्स मिळाला का? मिळाला. Yes, sir. डब्ल्यू 8600 घेतलेलं आहे. काय मिळेल तुम्हाला? टेन्शन मिळेल. टेन्शन कसं काय मिळणार म्हणून? त्यातली शेवटची स्टेप वाचा प्रोसेस मध्ये. Summation effect. Y equal to 0. आपले जुने साथीदार आहेत कोण? समेशन एफ एक्स इक्वल टू 0, समेशन एफ वाय इक्वल टू 0. कारण लिफ्ट इक्विलिब्रियम मध्ये ना, Yes. Yes, sir. बरोबर ना? त्यामुळे ही कंडिशन जर यूज केली तर तुम्हाला काय मिळेल? Tension. समजलं? सो दिस मच थॉट प्रोसेस इज देअर. पुढचा पार्ट सोपा आहे. ठीक आहे, पुढच्या पार्ट मध्ये काय करणार? हा केस नुसतं काढून दाखवणार, बरोबर का? पण त्याचं वेट कन्सिडर करणार नाही. ठीक आहे, वेट ऑफ द पर्सन यू आर गोइंग टू कन्सिडर. वेट ऑफ द पर्सन किती घेणार तुम्ही आता? 600, बरोबर? न्यूटन. लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्स. मगाशी वेट इथं दाखवत होता म्हणा, आता वरती का एरो सेम आहे ना. ट्रान्समिसिबिलिटी वेट वरती दाखवलं चालेल का? ठीक आहे. Yes. आणि नॉर्मल रिएक्शन आता कोण एक्झॅक्ट करणार आहे? नॉर्मल रिएक्शन येणार आहे ना? Yes, sir. ठीक आहे, ही तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. फ्लोअर न दिलेली नॉर्मल रिएक्शन मग सांगितलं तसं दलदलीत उभारला खाली जाणार ना, खाली जाऊ नये म्हणून नॉर्मल रिएक्शन दिली पाहिजे ना फ्लोअरने. ठीक आहे, नेक्स्ट वेट झालं, नॉर्मल रिएक्शन झालं. आता पुन्हा एकदा मोशन कशी आहे? डाऊनवर्ड, बरोबर ना? म्हणजे इनर्शिया फोर्स कसा झाला? अपवर्ड झाला. Upward. जो कसा आहे? एम इंटू ए. Now what is the value of m? W by G into A. 600 divided by 9.81. 1 into a. हे कुठं माहिती आहे? इथं मिळालंय. कारण जेवढं केजचं ऍक्सिलरेशन आहे लिफ्टच्या, तेवढंच ऍक्सिलरेशन पर्सनचं असणार आहे. दोघांचं ऍक्सिलरेशन सेम असेल ना. आपण गाडीत बसलो, गाडीची व्हेलॉसिटी हीच आपली व्हेलॉसिटी असेल ना, अनलेस आपण गाडीमध्ये रनिंग करत नाही. आर यू गेटिंग? सो दिस इज ए. पुन्हा एकदा बघा, ए माहिती आहे म्हणजे इनर्शिया फोर्स मिळाला. येस ऑर नो? वेट ऑफ द पर्सन माहिती आहे. समेशन एफ वाय इक्वल टू 0 यूज करा. काय मिळेल? काय मिळेल? Normal reaction. नॉर्मल रिएक्शन. हॅव यू अंडरस्टूड? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. अरे बापरे, हे काय केलं म्हणून सरांनी? आम्ही लिहून घ्यायच्या प्रयत्नात होतो तोपर्यंत सगळं पुसून टाकलं, बरोबर ना? घाबरू नका, आता सगळे उत्तर तुम्ही देणार आहात. शॅल वी स्टार्ट? चला, स्टार्ट फ्रॉम पॉइंट नंबर 1. नाही पहिल्यांदा सांगायचं, इथून पुढचे सर्व प्रॉब्लेम तुम्ही सोडवायचे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. बोर्डवर बघून लिहिले तर 10 रुपये प्रत्येकाकडनं वसुली. चला सांगा. फर्स्ट थिंग, वी हॅव टू ड्रॉ 2 फ्री बॉडी डायग्राम. सर्वांनी उत्तर द्या. आता फ्री बॉडी डायग्राम किती काढायचे आहेत? 2. ओके, फर्स्ट शुड बी फॉर केज. So when you are drawing the free body diagram of the cage, okay, नेहमी सुरुवात कुठून करणार? वेट आणि नॉर्मल रिएक्शन. तर इथं वेट आपण इथं खाली दाखवतो कारण टेन्शन वरती दाखवायचं, बरोबर ना? मग वेट किती कन्सिडर करणार? 8,600. वेट ऑफ द पर्सन प्लस वेट ऑफ द केज 8,600 न्यूटन.
ठीक आहे. पहिला बॅलन्स करणारा फोर्स कोणता आहे? टेन्शन. Tension. टू बी फाउंड आउट. दोन्ही फोर्सेस वर्टिकल आहेत. दोन पैकी एक माहितीये, दुसरा अननोन आहे. ठीक आहे. तो अननोन कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे? डायरेक्शन ऑफ मोशन. बरोबर ना? ज्याच्यामध्ये ऍक्सिलरेशन आपल्याला माहिती नाही. बरोबर आहे का? आणि Yes, याच्या sir. अपोजिट कोण असणार आहे? Inertia. इनर्शिया फोर्स. ठीक आहे. तर या प्रॉब्लेमचं की पॉइंट काय आहे? फाइंड आउट द ऍक्सिलरेशन. इज दॅट क्लिअर? ते कसं मिळवणार? v स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस ट्वाइस as. ठीक आहे. काहीतरी झिरो घ्यायची पद्धत आहे म्हणून आपल्याकडे. काय झिरो घ्यायचं? Initial इनिशियल वेलोसिटी झिरो आहे. बरोबर ना? Yes. येस और नो? आणि फायनल वेलोसिटी दिलेली आहे 25. And distance covered is 187.5. This will give you the value of A. समझते हैं? Here A is not equal to G. This thing is clearly understood, I hope. Yes or no? Yes, Yes, sir. sir. Then use summation Fy equal to 0, which gives you the value of tension T. समजतं ना? जर तुम्ही या पद्धतीने असा विचार केला, ठीक आहे, डायनामिक्स विल बी इजियर दॅन द स्टॅटिक्स. ठीक आहे. दिस इज फ्री बॉडी डायग्राम ऑफ टेन्शन. Cage. बरोबर आहे. स्टॅटिक्स मध्ये काय होतं? असला प्रकारच नव्हता सिक्वेन्स. सिक्वेन्स आधीच डिफाईन होता. बरोबर ना? इथं फॉर्म्युलेट करता येत होतं. इथं फॉर्म्युलेट आपण करायचं. आर यू गेटिंग? अँड दिस इज रिअल इंजिनिअरिंग. आर यू लिसनिंग? येस सर. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जर तुम्हाला करायचं असेल तर प्रॉब्लेम तुम्हाला डिफाईन करावा लागतो. आणि हेच काम तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये करायचं. तुम्हाला सॉफ्टवेअर मध्ये समजा गेला, बरोबर आहे का, तर क्लायंट तुम्हाला फक्त प्रॉब्लेम देणार आणि इथं सोल्युशन आम्हाला सॉफ्टवेअर मध्ये पाहिजे. बरोबर आहे का? असं प्रॉब्लेम स्टेटमेंट तो लिहून देणार नाही. इज दॅट क्लिअर? त्यामुळे याच्या पुढची स्टेटमेंट काय, प्रोसेस काय, तर फक्त प्रॉब्लेम ऐकायचे, प्रॉब्लेम स्टेटमेंट तयार करायचं, गिव्हन डेटा आपणच अज्युम करायचा अभ्यास करून आणि मग सोल्युशन द्यायचं. इज दॅट क्लिअर? जर आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल तर प्रॉब्लेम सोडवायला शिका. 2 मार्क कमी पडले तरी चालतील. ठीक आहे. एक थर्ड इयरला बॅच आहे आमची. So step number 1, draw free body diagram of the cage and the person. हे 2 फ्री बॉडी डायग्राम काढावे लागतील. बरोबर आहे. फ्री बॉडी डायग्राम ऑफ केज जर काढले तर तुम्हाला काय मिळेल? टेन्शन मिळेल. इज इट क्लिअर? आणि पर्सनची जर फ्री बॉडी डायग्राम काढले तर काय मिळेल? नॉर्मल रिएक्शन. सेकंड स्टेप, फाइंड ऍक्सिलरेशन. ठीक आहे. ए इथे महत्वाची गोष्ट काय लिहिणार? ए इज नॉट इक्वल टू जी ऍज रोप इज टाइड. बरोबर ना? रोप आहे तो ओढतोय वर. बरोबर ना? त्यामुळे ए इज इक्वल टू जी असू शकत नाही. ऍक्सिलरेशन मिळालं. ठीक आहे. आणि तिसरी स्टेप काय? For both FBD consider correct mass. करेक्ट म्हणजे तुम्हाला कळत आहे 8600 आणि 600. समजतंय ना? येस सर. दोन्ही ठिकाणी करेक्ट मार्क्स कन्सिडर करा. यूज समेशन Fy इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर जर तुम्ही केजची FBD यूज केली तर काय मिळेल तुम्हाला? टेन्शन. इज दॅट क्लिअर? Yes, sir. आणि पर्सनची जर फ्री बॉडी डायग्राम यूज केली तर तुम्हाला काय मिळेल?
Normal reaction. Normal reaction. Okay, so it is my request to all of you, okay, solve the problems. ठीक आहे, ते मॅथ्स असेल, मेकॅनिक्स असेल, फिजिक्स असेल, कुठलाही सब्जेक्ट असेल, बीएमए असेल इव्हन. ठीक आहे, once your brain is habituated to think, you will be better than others. ओके, आणि प्रत्येक प्रॉब्लेमला जर तुम्ही असा फ्लो चार्ट, लॉजिकल स्टेप जर सुरुवातीला लिहू शकला, ठीक आहे, यू कॅन सॉल्व ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम. लक्षात येते? Yes, sir. आपला प्रॉब्लेम काय होतो की आता हे आपले साधे प्रॉब्लेम झाले युनिव्हर्सिटीचे, बरोबर का? तुम्ही ऑल इंडिया एंट्रन्स जर कन्सिडर केला, गेट सारख्या, आर यू लिस्निंग? ह्या विषयावर मी परत बोलणार नाही, 5 मिनिटं फक्त द्या मला, चालेल? जर तुम्ही ऑल इंडिया एंट्रन्स कन्सिडर केला गेट सारख्या, गेटचा फायदा काय हो? तर गेट तुम्हाला IIT मध्ये घेऊन जाऊ शकतं. आर यू लिस्निंग? म्हणजे पंढरपुरात किंवा पंढरपुरातल्या कुठल्या तर खेडेगावात राहणारा मुलगा किंवा मुलगी IIT मध्ये शिकू शकते. गेटची पॉवर आहे. ठीक आहे, आपल्यासारखे विद्यार्थी आपण ग्रामीण निम शहरी भागातले, बरोबर आहे का? वी कॅन रीच अप टू द हायर पोझिशन्स इन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. गेटचे जर मार्क असतील तर डायरेक्ट तुमचा इंटरव्ह्यू घेतात गव्हर्नमेंटच्या कंपन्या. आर यू लिस्निंग? पण गेट मध्ये काय असतं? न्यूमरिकल असतात, कॉम्प्लिकेटेड असतात. युनिव्हर्सिटी लेवलचे न्यूमरिकल हे जर फर्स्ट लेवलचे असतील तर सेकंड किंवा थर्ड लेवलचे न्यूमरिकल हे गेट मध्ये असतात, बरोबर आहे का? आणि मग प्रॉब्लेम काय होतो? आपण फर्स्ट इयर पासून ते थर्ड इयर पासून 6 सेमिस्टर शॉर्ट नोट आणि शॉर्ट नोट लिहितो, बरोबर आहे का? जमल तिथं. आणि फायनल इयरला गेल्यावर म्हणतो आम्ही गेट देणार. द्यायला हरकत नाही, त्याला फी भरली तो गेट देऊ शकतो ना. गेट द्यायला अडचण नाही, पण पास होत नाही. इज दॅट क्लिअर? त्यामुळे जर इफ यू आर हॅव्हिंग टार्गेट्स better than others, you have to work harder than others. Are you listening? Yes, sir. त्यासाठी मोबाईल ऑनलाईन लेक्चर नंतर सोडून दिला पाहिजे, नाहीतर म्हणणार आता सोडतो. लक्षात येते ना? Yes, So sir. do remember, if you are having targets better than others, you have to work harder than others. 4 चौघासारखं जर एन्जॉय केलं तर 4 चौघासारखं लाईफ मिळेल. ठीक है, चलो राइट डाउन गिवन डेटा. सॉरी फॉर वेस्टिंग योर टाइम. वेट ऑफ द केज इक्वल टू, आता आपण नेहमीच्या पद्धतीने आलो सोडवायला. सांगा फटाफट. वेट ऑफ द केज 8 किलो न्यूटन इज इक्वल टू 8600 न्यूटन. ठीक है, वेट ऑफ द पर्सन 600 न्यूटन. नेक्स्ट अजून काय डिस्प्लेसमेंट दिली ना, 187.5. डिस्टन्स मूव्ड बाय द लिफ्ट. टू बिगिन Sir, विथ, हाँ weight of the cage only 600 100 na? 8,000 8 किलो न्यूटन मीन्स 8,000 किलो न्यूटन, 8,000 न्यूटन. ठीक है, वेट ऑफ द पर्सन 600, हे 8,000 है. वेट ऑफ द पर्सन 600, डिस्प्लेसमेंट 187, इनिशियल वेलोसिटी ऑफ द लिफ्ट 0, फाइनल वेलोसिटी इज गिवन how much? 25 meter per 25. second. ठीक है, then anything else? No. Then what we have to find out? Tension in the rope P. For this we'll draw free body diagram of the cage and normal reaction for the person. ठीक है, सोल्यूशन. एक्सलरेशन सुरुवातीलाच काढायचं का, म्हणजे डायरेक्ट फ्री बॉडी डायग्राम आणि समेशन Fy चालतंय का? Yes, sir. एक्सलरेशन सुरुवातीला काढूया. राइट डाउन पॉइंट नंबर 1. लेट अस फाइंड आउट. Let us find out
acceleration of the lift. Of the cage म्हणा, sorry. A is equal to not G, हे मेंशन करा, समजलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, using the third equation of motion. V square is equal to U square plus twice AS. Substitute the values. तर याचं किती येतं बरं? U0 येतं ना, 1.667 वगैरे येतात, चेक करा. (25 square is equal to initial velocity of the cage is 0, U square plus twice A, इथं G वापरू नका, into S is 187.5. 187, 360, 375, 625 भागिले 375, it will be greater than 1. So acceleration of the lift is 1.66. 1.6. 4 डिजिट घ्या, इथून पुढे कंपल्सरी, मी सगळ्यांचे उत्तर सारखे येतील. मीटर पर सेकंड स्क्वेअर. Okay, now observing this value or comparing A with G, what comes to your mind? A is less than A is less than G. कशामुळे? rope तो रोप वरून ओढतोय. Is that clear? ठीक आहे, let's continue. Point number 2. A less than G due to tension in the rope. Are you enjoying the problem now? You must. Second, draw free body diagram of the cage. Draw free body diagram of the cage. Now you can draw the free body diagram. याच्यामध्ये लक्षात घ्या, टेन्शन आपल्याला वरच्या साईडला दाखवायचं, बरोबर ना, रोप मध्ये. त्यामुळे वेट (8,600) in downward direction. It is given that motion of the lift is in downward direction. Inertia force will be upward. त्यामुळे ज्याला पुढे शिकायचं आहे त्यांनी प्रॉब्लेम सॉल्विंग हे एकमेव टेक्निक डोक्यात ठेवा. लक्षात येतं का? IIT मधल्या लोकांना का बरं डिमांड आहे? करोड्स मध्ये पॅकेज घेतात, यू माइट हॅव हर्ड. कारण ते मोस्ट कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम सोडवू शकतात. इज दॅट क्लिअर? ते शॉर्ट नोट लिहित नाहीत. आर यू गेटिंग? अँड यू कॅन ट्यून युअर माइंड. लक्षात घ्या, आपल्याकडे कॅपॅसिटी आहे पण डायरेक्शन नाहीये. इज दॅट क्लिअर? तर ते डायरेक्शन पकडा. Inertia force is equal to M into A. चला याच्यामधले आता सगळे मुद्दे लिहूया वन बाय वन. फ्री बॉडी डायग्राम झाले सगळे. तर प्रत्येक गोष्ट तुम्ही लिहिणार समजण्यासाठी. W 8,600 का घेतलं हे लिहा. W is equal to 8,000
plus 600 is equal to 8600 न्यूटन. पाहिजे तर डायरेक्शन पण मेन्शन करा, म्हणजे साइन कन्व्हेन्शन लक्षात घ्या. ओके. W tension T we have to find out, but it will act in upward direction. ठीक आहे. आणि inertia force बरोबर आहे is equal to m into a total weight divided by g करावं लागेल. 8600 divided by g into a किती मला 1.6 1.66. divided by the 9.81 लिहू डायरेक्ट. 8600 divided by 9.81 into 1.4 times 6. काय राहिलं फक्त आता समेशन Fy equal to 0. T upward, 8600 downward, inertia force upward. इथं स्नॅपशॉट घ्या. Using बॉडी डायग्राम काढले ना आपल्याला रेफरन्स साठी. इथं आपण कंटिन्यू केलं. हा युजिंग काय झालं बाळा तो युजिंग समेशन Fy equal to 0. Okay, so tension T is upward force positive minus 8600 and inertia force upward आहे. बरोबर आहे का? किती येतो 8600 divided by 9.81 into 1.6664 times. हे काय झालं समेशन Fy equal to 0. हे तुझे राइट हँड साइड आहे. गो फॉर द कॅल्क्युलेशन्स यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ T. किती येते 713 असं काय येते का 38 71447. 3 अंकी का 4 अंकी 4 अंकी 7 7 1 4 38. 7138. Okay, 0.9796. ठीक है. Now tensile or tension, it is a force. It should be in Newton. कारण 8 किलोन्यूटनचं 8000 न्यूटन केले बरोबर ना. त्यामुळे टेन्शन सुद्धा कशात येणार आहे न्यूटन. दिस इज द फर्स्ट आन्सर. टेक अ स्नॅपशॉट ऑफ दिस. Shall we continue? चलो, tell me the next step. Free body diagram of the person. बरोबर ना. Write down the next part. हे तुमची तुम्ही करा बरं आता.
सो इफ यू वी आर प्रिपेअरिंग फॉर JEE etc. ठीक आहे, जे तुमच्या बाबतीत घडलं तेच माझ्या बाबतीत, मी काय फारसा वेगळा नाही. सो द राईट actions to be performed at right moments, they should be told to the student. लक्षात येते ना, तुम्ही कुठल्याला काय केलं हे सांगायला पाहिजे. त्यामुळे JEE आपण खूप प्रयत्न केले, बरोबर आहे का? येस ऑर नो? चला, shall we continue? Second point. So what I mean to say is that it may be good for other fields. ठीक आहे, सर्वांविषयी आदर आहे, बरोबर आहे का? पण इंजिनिअरिंग सारख्या क्षेत्रात जर तुम्ही आला, आर लिस्निंग, तुम्हाला जर डॉक्टर व्हायचं असेल, बरोबर आहे ना, मेंदू इथं आहे, डावा आहे, उजवा आहे, बरोबर ना, खाली काहीतरी असं मेडुला आहे, बरोबर ना, पाठ केलं माणूस पडला समोर दिसतोय, बरोबर आहे की नाही? इथं दिसत का नाही, सगळं डोक्यात पाहिजे. आर यू गेटिंग? दॅट्स वाय वी नीड टू बी मोर इंटेलिजंट. समजतंय ना? डॉक्टर जे इक्विपमेंट बनवतात ते कोणी तयार केले? आपणच केले ना. त्यामुळे थांबा म्हणाल तुम्ही डॉक्टर, आम्ही तुम्हाला चांगले इक्विपमेंट देतो, डोंट वरी. हा, चला, फ्री बॉडी डायग्राम ऑफ. ऑनलाईन मधले लोक नाराज आहेत, बरोबर बोलतोय बाळांनो? हॅलो. Yes, sir. So be confident. Whatever we are doing is the best. Free body diagram of the person. Okay. Just show the cage. कारण माणूस हवेत दाखवू शकत नाही आपण, त्याचं वेट कन्सिडर करू नका. ठीक आहे, वेट ऑफ द पर्सन आपण लॉ ऑफ ट्रान्समिशन नुसार थोडं वरती शिफ्ट केलं आणि इथं काय दाखवतोय? नॉर्मल रिएक्शन. ठीक आहे. देन वन्स अगेन, as the lift is moving downward, person is moving downward, value of A is known to us, motion. For the next problem, I will expecting the free body diagram from you. हा प्रॉब्लेम आता संपत आलाय. If you can do it, okay, that will be your victory for today. Inertia force किती असेल? 9.8. Correct. Very good. In my opinion, today is the best lecture I have conducted. त्याच्यामध्ये मी कंटेंट कमी दिले, बरोबर ना? But I could tell you something to you. M into A and M should be considered as 600. इथं पण W किती घेणार? 600. M into A, you are knowing 1.4 times 6. ठीक आहे, याचं पण डिस्क्रिप्शन लिहायला हरकत नाही. वेट किती घेणार इथं पर्सन साठी? 600 न्यूटन डाऊनवर्ड. हे का घेतलं याचं पण जस्टिफिकेशन लिहा फॉर द पर्सन, बरोबर आहे का? फक्त पर्सनचं वेट घ्या, इथं केजचं घेऊ नका, कारण रिएक्शन कोणासाठी पाहिजे? पर्सन साठी. ठीक आहे. देन नॉर्मल रिएक्शन वी हॅव टू कॅल्क्युलेट, बरोबर आहे? इनर्शिया फोर्स into A. M into A. Upward direction. Correct. So we can write the magnitude of this 600 divided by 9.81. This is mass into acceleration. We are knowing, write that value, and you can also mention the direction. That's why you must know in our college. भविष्यात जे सांगतो ते ऐकून घ्या आता. कॅल्क्युलेशन होऊ शकतं. ओपन बुक टेस्ट असतात आपल्याकडे. जेव्हा तुम्ही सेकंड इयर ऑनवर्ड्स जाता,
ओपन बुक टेस्ट म्हणजे काय, एक प्रॉब्लेम तुम्हाला दिला जातो, ठीक आहे, वर्गात बसायचं, पुस्तकं रेफर करायची आणि पुस्तकामधलं सगळं नॉलेज, सगळे फॉर्म्युले, सगळे कन्सेप्ट वापरून त्या टेस्ट द्यायच्या. ह्याचा उद्देश काय, तर प्रायमा फेसी बघितल्यावर वाटतं की हे असं कुठं असतंय काय, कॉपी करायला सांगता काय, असं वाटू शकतं, पण त्याचा उद्देश काय असतो, तर जे प्रॉब्लेम युनिव्हर्सिटीमध्ये नसतात, जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये असतात, एमपीएससी, इंजिनिअरिंग, युपीएससी किंवा गेट सारख्या एक्झाम मध्ये, आर यू लिसनिंग, तर ते प्रश्न सोडवायची आपली तयारी व्हावी. लक्षात येतं ना, कारण त्या टाईपचे प्रश्न आपल्या विद्यापीठात कधीच येणार नाहीत, बरोबर ना. आपल्याकडे काय नसतं, ए बी सी डी काय समजत नसलं तर ए, येस ऑर नो. Yes, sir. त्यामुळं भविष्यात इफ यू वॉन्ट टू डू समथिंग गुड, ओके, गेट सिरियसली इन्वॉल्व इन ओपन बुक टेस्ट सेकंड इयर ऑनवर्ड्स. समजतंय ना. Yes, sir. आणि ह्या गोष्टी कुठेही बाहेर होत नाही कळलं, पण दुर्दैवाने कळतं याचा फायदा घेणारे लोक कमी आहेत. चला, यूज समेशन FY is equal to 0. In this case, weight is downward 600. Normal reaction is upward plus n म्हणू का, NP म्हणा, ठीक आहे, नॉर्मल रिएक्शन फॉर द पर्सन. Then inertia force is once again upward, 600 divided by 9.81 into 1.4 times 6. This is summation FY. Okay, it should be equal to 0. So normal reaction for the person is unknown. Find out its value. आता मला बिन कॅल्क्युलेशन करता सांगा, थांबा. लिफ्ट इज मूविंग डाउनवर्ड. नॉर्मल रिएक्शन ही वेट पेक्षा जास्त येणार की कमी येणार, काल शिकवलंय, कमी येणार. करा कॅल्क्युलेशन आता. ह्याला काय म्हणतात, प्रिव्हियस अंडरस्टँडिंग. आर यू गेटिंग ऑर नॉट. काल जे डिस्कस केलं ते इथं तुम्हाला उत्तर येताना कळलं पाहिजे, म्हणजे मग उत्तर माझं बरोबर आहे की नाही असं पलीकडे मान तिरकी करायची गरज पडत नाही. आर यू गेटिंग. सो दिस इज द रियल वे टू लर्न, अँड फॉर दॅट पर्पज द इन्व्हेस्टमेंट इज ओनली वन. व्हॉट इज दॅट इन्व्हेस्टमेंट, टाइम. आणि ही इन्व्हेस्टमेंट ज्याची कमी असेल त्याला भविष्यातला आउटपुट इन टर्म्स ऑफ मनी कमी मिळेल. आर यू लिसनिंग. 4 किती, 98. 0.0673. 498.06. 07 Newton. So this is reaction exerted by the floor to the person. Okay. Okay. Are you ready to try for the next now? Are you ready? मी तुम्हाला 10 मिनिट देणार, चालतंय का? पुन्हा एकदा बघा, वेळ जातोय पण काहीतरी केलं समाधान मिळतंय. Shall we discuss the next? Yes, sir. Sir. राईट डाऊन दिस. याच्यामध्ये सांगितलं एक पुली आहे, एक रोप आहे, दोन वेट वेगवेगळे अटॅच केलेले आहेत. ठीक आहे, आता तुम्हाला विचार काय करायचा आहे, कोणत्या वेटची मुवमेंट कोणत्या डायरेक्शनला असेल आणि नॉर्मल रिएक्शन कोणत्या डायरेक्शनला असेल. आर यू लिसनिंग. 10 मिनिट वेळ देतो. यू जस्ट टेल मी द मेथड. आय डोंट एक्सपेक्ट द व्हॅल्यू. I'll just give you the hints. You have to think in terms of how many free body diagrams I have to draw. What is the answer? 2. I have to draw 2 free body diagrams. One for 300 Newton weight, other for 450. Okay. Okay. 2 free body diagrams I have to draw. And when I am considering MA, whether A is equal to G. No, sir. Once again, the answer is no. Okay. Then the direction of motion for each weight. 300 Newton जो weight आहे, will it move upward or downward? It will move upward. समजतं ना?
त्यामुळे त्याची फ्री बॉडी डायग्राम काढताना इनर्शिया फोर्स कसा असेल, डाऊनवर्ड, Direction. बरोबर ना. M into A, M साठी W 300 घेणार. इज इट क्लिअर? When you are considering the free body diagram of 450 Newton, direction of motion downward, inertia force upward. ठीक है? Okay. Apart from weight and inertia force, for both the bodies, one force is acting. Weight of the body आणि काय म्हणतो तो inertia force. या दोन गोष्टी समजल्यात ना. हे सोडून दोन्ही बॉडीवरती अजून एक फोर्स ऍक्ट होतो. तो कुठला आहे? Normal. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. टेन्शन इन द रोप, बरोबर आहे. आणि टेन्शन इन द रोप काय कमेंट आहे? दोन्ही अपवर्ड असतील, दोन्ही डाऊनवर्ड असतील. एक अपवर्ड एक डाऊनवर्ड. एक upward, एक downward. अजून एकदा विचार करून सांगा. Both बोथ are upward. Upward. Both are upward. बोथ आर अपवर्ड इज द राईट आन्सर. बरोबर ना. कारण इकडे बघा, हे वेट जर खाली जात असेल, बरोबर आहे का, ठीक आहे, किंवा वेट अटॅच केलेलं आहे, ठीक आहे. आता तुम्ही कन्फ्युज का झाला? वन अपवर्ड वन डाऊनवर्ड, हे कन्फ्युजन काय आहे? शाला एक्सप्लेन. तुम्ही सांगताय, ठीक आहे, मी सांगतो. द करेक्ट आन्सर इज बोथ द टेन्साइल फोर्सेस आर अपवर्ड. इज इट इंटरेस्टिंग? आर यू एन्जॉयिंग? ओके. तर प्रश्न काय निर्माण झाला? आपण काय केलं, डायरेक्शन ऑफ मोशन जे आहे, बरोबर आहे का, त्याच्या अपोजिट इनर्शिया फोर्स आहे. हे जो आपला इनर्शिया आहे स्वतःचा इन टर्म्स ऑफ थिंकिंग, तो आपण कंटिन्यू केला पुढे. येस और नो? ऍट ऍक्च्युअल काय होतं, आपल्याला वाटतं की हे वेट खाली चाललं, बरोबर आहे का, बरोबर ना. म्हणून टेन्शन अपवर्ड घ्यावं असं नकळत वाटलं आपल्याला, आणि हे वेट अपवर्ड चाललंय, बरोबर ना, म्हणून टेन्शन डाऊनवर्ड घ्यावं असं नकळत आपल्याला वाटलं. इज दॅट क्लिअर? पण हे लॉजिक कशासाठी आहे? इनर्शिया फोर्स साठी. येस और नो? ऍट ऍक्च्युअल काय होतं बघा, म्हणजे तुम्ही मोशन ऑफ द बॉडी कन्सिडर केली, तर टेन्शन कन्सिडर करताना गौरीचं तास सकाळी तर बघा, टेन्शनला बॉडी कोणत्या डायरेक्शन होते ते देणं घेणं नाही. आर यू लिसनिंग? Yes, sir. टेन्साइल फोर्स काय सांगतो, जर वेट अटॅच केला असेल तर वेट हा बाय डिफॉल्ट कुठला फोर्स आहे? डाऊनवर्ड फोर्स आहे. येस और नो? त्यामुळे टेन्शन हे त्याच्या अपोजिटच असणार आहे. Upward. समजतंय ना. आपण कन्फ्युज काय झालो, वेट हा डाऊनवर्ड फोर्स आहे हे विसरून गेलो, आणि आपण काय कन्सिडर केली, फक्त त्याची डायरेक्शन ऑफ मोशन. पण डायरेक्शन ऑफ मोशन हे कशासाठी कन्सिडर करतात? इनर्शिया फोर्स साठी. इज दॅट क्लिअर? नाउ आर यू गेटिंग हाऊ टू इम्प्रूव्ह? चला स्टार्ट. हा प्रॉब्लेम तुम्ही सोडवणार आहात. आय बिलीव्ह यू कॅन सॉल्व इट. हिंट एकच आहे, दोन्ही टेन्साइल फोर्सेस अपवर्ड. इज इट क्लिअरली अंडरस्टूड? नाउ स्टार्ट सॉल्विंग द प्रॉब्लेम. Okay, have you done something? इथं नव्हतंच ना प्रॉब्लेम. Okay, am I audible?
Yes, sir. Okay. So we have drawn two free body diagrams. Okay. Now you are going to tell me what you have done. आणि एक लक्षात घ्या इकडे पहा, तुम्ही जो काय प्रयत्न केला असेल सर्वांचं लक्ष आहे ना, जर काय चुकलं असेल तर जागेवर तिथेच करेक्शन करायचं नाही. डिस्कशन जे चालू आहे त्याच्यावरती फोकस करा. करेक्शन करण्यासाठी टाइम देईल. इज दॅट फाईन? सो जस्ट कीप ऑन लिसनिंग द डिस्कशन. ओके, वी आर कन्सिडरिंग 300 Newton body. Okay, how many forces are acting on the body? Weight, Weight of the body tension force, downward, correct? motion, No. Then second is tensile force. It is not known to us. Is it correct? yes, Now for 300 Newton body, it is moving in which direction? Upward. Then inertia downward direction. inertial force is M into A. ठीक है, M into A. M किती घेणार? 300 divided by 9.81. ठीक आहे. इथं जर तुम्ही समेशन Fy equal to 0 वापरला, there will be two unknowns. Is it correct? Yes, sir. आणि पुन्हा एकदा जर हीच प्रोसेस तुम्ही सेकंड साठी यूज केली तर पुन्हा एकदा दोन अननोन असतील. Yes, sir. Yes, sir. दोन इक्वेशन, दोन अननोन. इज दॅट क्लिअर? Yes, sir. येस और नो? Yes, ओके, sir. म्हणजे दोन अननोन कुठले कुठले असतील? टी हा एक अननोन असेल आणि ऍक्सलरेशन ए हा एक अननोन असेल. दोन्ही बॉडीसाठी फ्री बॉडी डायग्राम काढा. दोन इक्वेशन, दोन अननोन, टी अँड ए. ठीक आहे. किती लोकांना ही प्रोसेस शेवटपर्यंत समजली होती? प्लीज रेज युअर हँड्स. 1 2. ठीक आहे. मुलींपैकी इकडं 3. ठीक आहे. आणि दोन इक्वेशन, दोन अननोन असतात, बरोबर आहे का? हे आपल्याला समजू शकलं असतं. बाकीच्यांनी लक्ष द्या प्लीज. ऑनलाईन मध्ये किती लोकांच्या लक्षात आलं होतं? 2 इक्वेशन, 2 अननोन, सायमल्टेनियस इक्वेशन सोडवावं लागतील. प्लीज टेल युअर रोल नंबर. 30. ओके, व्हेरी गुड. आणि ठीक आहे. नाउ द प्रॉब्लेम इज दॅट, ठीक आहे, मी तुम्हाला समेशन Fy इक्वल टू 0 यूज करून दाखवतो. ठीक आहे. टी अपवर्ड, बरोबर ना, मायनस 300. डोंट मेक एनी करेक्शन. मायनस 300, बरोबर ना. वेट ऑफ द बॉडी M इंटू ए. M किती घेणार सांगा? डाउनवर्ड आहे तो. 300. 300 divided by 9.81 into E is equal to 0. ठीक आहे. हे इक्वेशन सॉल्व करून मला सांगा. T मायनस किती येतं? 300 divided by 9.81, 32 का 31 किती येतं? A चं मल्टिप्लायर किती आहे? 30. सांगा की 30.58 इंटू ए, बरोबर ना, मायनस 300, बरोबर आहे का? इज इक्वल टू 0. काय करू? टी मायनस 30.58 ए इज इक्वल टू 300. चालेल का? इक्वेशन 1 कॉन्स्टंट राइट हँड साइडला घेतला. नाउ सेकंड फ्री बॉडी डायग्राम. इट इज फॉर विच वेट? 450 Newton. 450. ठीक है. वेट ऑफ द बॉडी एज यूजुअल डाउनवर्ड. Tension will be upward because Upward. it is independent of direction of motion. समजते ना? खाली Yes, वजन sir. बांधलंय म्हणलं की
टेन्शन हे क्रिएट होणार आणि वेटच्या अपोजिट जाणार, बरोबर ना? मगाच्या प्रॉब्लेम मध्ये सांगितलं होतं, डू यू रिमेंबर? Yes. टेन्शन इन द स्ट्रिंग इज अ काइंड ऑफ रिएक्शन, आठवतंय का? ठीक आहे, तर टेन्शन हे अपवर्ड असेल, बरोबर आहे. नाउ द डायरेक्शन ऑफ मोशन इज डाउनवर्ड and inertia force, Upward. correct, inertia force is upward, its magnitude is m into a. once again पुन्हा एकदा काय यूज करणार? समेशन fy equal to 0. once again I take it positive. तो प्रोजेक्टर आहे त्याच्यावर एक पक्षी बसलाय, त्यामुळे इथली स्क्रीन धडाधड हलते. त्याचं पण डायनामिक अनालिसिस करा, घाबरू नका. Summation Fy equal to 0. T once again upward force, is it correct? Minus 450. म्हणजे याची राईट हँड साइड 450 येणार, बरोबर ना? ठीक आहे. वेट ऑफ द बॉडी, आता इनर्शिया फोर्स कसा आहे? अपवर्ड ना, m इंटू a. m किती येणार? 450 डिवायडेड बाय 9.8. 9.81, करेक्ट, इंटू a. त्याच्यामध्ये कॉन्स्टंट आता राईट हँड साइडला शिफ्ट करा मागाप्रमाणे. काय येईल? t प्लस कॉन्स्टंट राईट हँड साइडला घेऊया ना, t प्लस 450 डिवायडेड बाय 9.81, 46 47 काहीतरी येईल उत्तर. 45.87 into a is equal to 450. Two equations, two unknowns. Equation 2 1 मधलं सबट्रॅक्ट केलं तर t एलिमिनेट होऊ शकतो. इज इट करेक्ट? Yes, sir. So इक्वेशन काय करायचं? 1 मधनं 2 वजा करायचं ना. 2 मधून 1. इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 करूया. काय पण करा, t एलिमिनेट होणारच आहे. 45.87 a मायनस ऑफ मायनस होईल इथं 30, म्हणजे 75 76 प्लस 45 76.45 a, बरोबर आहे का? काय चाललं, बरोबर ना? 76.45 इंटू a, तिथं बघितलं बरं का, is equal to किती आहे ना? 450 मायनस 300, दॅट इज 150, म्हणजे 1.9 वगैरे काहीतरी येईल. a is equal to 1.996 पुढे काय आहे त्याकडे? 20 मीटर पर सेकंड स्क्वेअर. Now this acceleration will be same, बरं का? फक्त त्याची डायरेक्शन दोघांसाठी वेगळी असेल. जे a साठी 300 न्यूटन साठी ऍक्सिलरेशन जे आहे ते कसं असेल? अपवर्ड इन द डायरेक्शन ऑफ मोशन, समजतंय ना? आणि 450 साठी हे ऍक्सिलरेशन कसं असेल? डाउनवर्ड इन द डायरेक्शन ऑफ मोशन. ठीक आहे. पुट इन इक्वेशन 1. Now shall I analyze the reason? हा पार्ट एकदम सोपा होता, बरोबर आहे की नाही? पण एकाच इक्वेशन मध्ये 2 अननोन आल्यावर आपण थांबलो. डू यू ऍक्सेप्ट? ह्या गोष्टी सहज शक्य होत्या, येस ऑर नो? पलीकडं आपण काय केलं? 2 अननोन आहेत म्हणजे गिव्हन डेटा चुकला आहे, बरोबर ना? आणि आपल्याला हे शिकवलंय, बरोबर ना? प्रॉब्लेम जमत नसले कारण प्रॉब्लेम चुकला आणि फुल मार्क मागायचे. डू यू एग्री ऑर नॉट?
जे मार्क सोडून आपण काहीच विचार करतो येस और नो. So once you start criticizing yourself, you will develop yourself. Are you listening? Yes, sir. Yes, sir. So A is equal to, I am a part of this class. I am just like you. But we are thinking about something good which can develop us. A ची व्हॅल्यू पुट अप केली 1.96 म्हणजे काय आलं 30.58 60 61 4 पॉइंट काहीतरी येईल टी 5 पॉइंट येते 5. 5.59 ओके हा 59.99. Once again we observe that A is not equal to G, and the answer is obvious for this. याला काय म्हणणार फ्री बॉडी डायग्राम हा टी ची व्हॅल्यू सांगा की So T is equal to 359.99. 3 राहिला होता 359.99. मला कळत नाही टी ची व्हॅल्यू पाहिजे ना 30.58 गुणुले 2 म्हणलं 61 येतं ते इकडे आलं 360 बरोबर आहे 0.99. केल्यावर प्लस होणार इथं काय होणार फ्री बॉडी डायग्राम ऑफ W1 म्हणा वेट 1 हे काय फ्री बॉडी डायग्राम ऑफ W2. या ग्रुप मध्ये अजून एक स्टुडंटचा मोठा वर्ग असतो मोठा नाही छोटा वर्ग असतो ज्यांना सगळं लॉजिक समजतं कॅल्क्युलेशन करताना आळस करतात ह्यात काय करायचंय बरोबर असं पण करू नका इफ यू वांट टू इम्प्रूव्ह द स्पीड practice of calculations is important. Have you understood this problem? Yes, sir. Write a note. आता याच्यामध्ये काय केलं आपण शेवटी बॉटमला नोट करूया बरं तुम्हाला लिहायचं आहे का ठीक आहे गिव्ह यू 2-3 मिनिट्स ओके इज इट अंडरस्टूड बाय ऑल Yes, sir. इकडे ऑफलाईन मध्ये ऑनलाईन मध्ये सर्वांनी अनम्यूट करून एकदा येस म्हणा बरं बघू किती जण ऐकतात Yes, sir. Yes, Yes, sir. बरं बघा तुम्ही पण Yes, sir. येस सर म्हणा बघू Yes, yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. व्हेरी गुड थँक यू व्हेरी मच मेजॉरिटी ऑफ यू आर लिसनिंग Yes, sir. Now, at this moment, whatever you are doing, just similar to journal writing. समजतंय ना? आणि आपण करायला काय पाहिजे त्याच्या आधी जे केलं ते डिस्कशन आर यू लिसनिंग ऐकता का बाळांनो
every year I try to give. So this is the procedure for solving this particular example. Draw the free body diagram of W1, that is 300 Newton. Weight is acting downwards, tensile force upward. Now this is light weight, so it will move in upward direction. Inertia force will be in downward direction. Use summation Fy is equal to 0. You will get one equation containing two unknowns, T and A. Now repeat the procedure for weight of 450 Newton. Now weight once again moving in downward direction, tension in the string upward direction. Now as this is heavier weight, it is moving in downward direction. So inertia force will be upward. Once again use the condition summation Fy equal to 0. You will get one equation in terms of T and A. So solve equations 1 and 2. There are two equations, two unknowns, which are they? Tension and acceleration. So initially you can eliminate T. You will get the value of A. And then find the value of T. लिहून झालं असेल तर सांगा, दोन वाक्यात आपण याची समरी लिहूया. समरी लिहिली? समरी सांगू द्या का? Write down. Draw free body diagram. Point number 1 म्हणायला समरी किंवा नोट. Summaries लिहा. Point number 1. Draw free body diagram of both the weights considering their direction of motion. Draw free body diagram of both the weights considering direction of motion. म्हणजे ते upward, downward, त्याच्या opposite inertia हे सगळं आलं. Full stop. Note that tension in the string. Note that tension in the string is always opposite to the weight. Weight downward असेल तर tension upward असेल. That is in upward direction. Tension in the string is always opposite to weight, that is in the upward direction. Second point, use summation Fy is equal to 0. Use summation Fy is equal to 0 for both the bodies. Use summation Fy is equal to 0 for both the bodies. Full stop. We get two simultaneous equations. We get two simultaneous equations containing two unknowns. Containing two unknowns. That is capital T and small a. Full stop. Solve the simultaneous equations. Solve the simultaneous equations. So in today's lecture, we are having 2-3 minutes. We have solved two problems, but I hope we have decided something. Yes or no? काही तर आज आपण विचार केलेला आहे, प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. हा पुढचा प्रॉब्लेम आहे. 5 मिनिट आहेत, सोडवायचं नाही, लिहायचं नाही. वही बंद करा म्हणजे फ्रेश वाटतं. बरोबर ना? वही बंद केल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. आता फ्रेश माइंडने विचार करा. हा उद्याचा प्रॉब्लेम आहे. सिरियस मध्ये असतं नाही पुढच्या भागात. So there are two inclined planes. One is inclined at 60 degrees, other is inclined at 30 degrees. ठीक आहे. आता काय केलं, मागाचे दोन वेट पॅरलल होते एकमेकाला. येस और नो? आता काय बदल केला, फक्त त्यामध्ये अँगल दिलाय. ठीक आहे. पहिली गोष्ट काही वाचू नका. याच्यामध्ये काय करावं लागेल, व्हॉट विल हॅपन इन दिस प्रॉब्लेम.
inclined angle तर जे result. वेट ऑफ द बॉडी आहे लक्षात घ्या. चला मी हिंट दिली आहे, सांगा बरं काय करावं लागेल. जे वेट आहे ते कायम कसं असतं, व्हर्टिकली डाऊनवर्ड असतं, बरोबर ना. Yes, sir. त्याला तुम्हाला काय करावं लागेल, Resolve. रिझॉल्व्ह करावं लागेल. परफेक्ट. कसं रिझॉल्व्ह करणार, Along the surface and perpendicular to the along the surface and perpendicular to surface. Are you getting? Yes. हे पण कसं आहे, along the surface आणि perpendicular surface. रिझॉल्व्ह करताना केअर काय घेणार, की जे मूळ वेट आहे, रेड कलर दिसतंय का, हे दोन कंपोनंटच्या बरोबर मध्ये असावं, बरोबर ना. नाहीतर ते म्हणतात आग सोमापुरी बंब रामेश्वरी, बरोबर ना. वेट इकडं कंपोनंट तिकडं असं व्हायला नको. इज इट क्लिअर. तर जे मूळ वेट आहे ते दोन कंपोनंटच्या मध्ये असावं 90 डिग्रीच्या. इज दॅट क्लिअर. Yes. Yes, दोन sir. वेट रिझॉल्व्ह करा, बरोबर ना. ठीक आहे, अजून काय विचार करावा लागेल, शेवटची लाईन वाचा. इफ द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, आता वेट जे होतं की नाही, वेट पूर्वीसारखं राहिलं नाही, त्याला दोन कंपोनंट आले. वेट हा विषय सोडून द्या. अजून कोणता फोर्स असेल, Frictional force. Force. टेन्शन राहिली की, Normal. थांबा की, टेन्शन. बर, नॉर्मल रिएक्शन घेऊया पहिल्यांदा, बरोबर आहे. ठीक आहे, नॉर्मल रिएक्शन कशी असेल, Perpendicular to the surface. परपेंडिक्युलर टू सरफेस. इथली नॉर्मल रिएक्शन आली, इथली नॉर्मल रिएक्शन आली. परफेक्ट. चला अजून, Tensile force. टेन्साइल फोर्स हा नेहमी कसा असेल, टुवर्ड्स द पुली म्हणलं पाहिजे ना. आता Yes. टेन्साइल फोर्स कसा असेल, टुवर्ड्स द पुली. ठीक आहे, आता डायरेक्शन ऑफ मोशन ठरवा. तर 100 न्यूटन इकडे जाईल ना, Downward. बरोबर ना. Downward. Yes. आणि 50 न्यूटन कुठे जाईल, इकडे जाईल. Upward. म्हणजे इनर्शिया फोर्स जो आहे हा कसा असेल, Downward. अपोजिट, बरोबर ना. Yes, sir. इकडं. आणि सगळ्यात मोठा इथं आहे, कोण आहे, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलाय, बरोबर आहे का. Yes. तर ज्या डायरेक्शनला इनर्शिया, इनर्शिया फोर्स कसा असतो, अपोजिट टू डायरेक्शन ऑफ मोशन. आणि फ्रिक्शनल फोर्स पण कसा असतो, Opposite to direction of अपोजिट motion. टू डायरेक्शन. त्यामुळे ज्या दिशेला इनर्शिया आहे, बरोबर ना, त्याच दिशेला फ्रिक्शन पण आहे. इज इट क्लिअर. Yes, sir. थांबा इथं, Opposite. थांबा थांबा थांबा, बरोबर आहे. हे जे मोशन, रेड कलर हे काय आहे, डायरेक्शन ऑफ मोशन आहे ना. Yes. ब्ल्यू कलर हा काय झाला, फोर्स. इनर्शिया कसं असेल, अपवर्डच असेल, बरोबर ना. Yes, sir. आणि फ्रिक्शन पण कसं असेल, अपवर्डच. टेन्शन पण अपवर्डच, बरोबर ना. इकडे काय झालं, टेन्शन अपवर्ड, बरोबर ना. Yes, sir. इनर्शिया डाउनवर्ड, फ्रिक्शन डाउनवर्ड. किती फरक पडला, किती फोर्सेस इंट्रोड्यूस झाले. आर यू गेटिंग. दिस इज रिअलिस्टिक सिच्युएशन. मगाशी जे आपण पाहिलं ते, त्याच्यामध्ये फ्रिक्शन नव्हतं, बरोबर ना, वेट इन्क्लाइंड नव्हतं. सो इफ यू कीप ऑन थिंकिंग, लक्षात येते ना, यू डेव्हलप युअर सेल्फ. ह्याच्यामधनं अल्टिमेट आउटकम लक्षात घ्या, समोर लक्षात घ्या सर्वांचं. याच्यामध्ये तुम्ही जे व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करता, दे मे बी इनिशियली रॉंग. त्या व्हॅल्यू, ते कॅल्क्युलेशन चुकलं तरी चालेल. आर यू गेटिंग. पण फोर्सेस कोणते आहेत इथून सुरुवात करा. आर यू गेटिंग. Yes, sir. हे सर्व फोर्सेस जर तुम्हाला समजत असतील, यू मस्ट बिलीव्ह यू आर ऑन द राईट ट्रॅक. ठीक आहे. आणि उत्तर राईट देण्यासाठी आपल्याला कमीत कमी अजून 20-25 दिवस आहेत. ठीक आहे. तर सुरुवात कुठून करूया, अंडरस्टँडिंग पासून. इज दॅट क्लिअर. Yes, sir. Okay. Shall we stop now? Thank you very much. Have a nice day.